बापाचं काळीज। मुलगी आणि बाप याचं नातं कधी कधी वाटतं देवाने हे नातं कशासाठी बनवलं। माहेरी मुलीला पाठीवर हात ठेवून आधार देण्यासाठी, घरातलं प्रत्येक नातं फुलाच्या हारात ओवण्यासाठी, घरात आनंद पसरवण्यासाठी की गळ्यात पडून हट्ट करण्यासाठी। खरं तर हे नातं म्हणजे घरपण होय। हसत खेळत घर हवं असेल तर प्रत्येक घरात एक तरी मुलगी हवीच। बापाला मन मोकळं कवाड खुल करण्यास देवाने दिलेली ही खूप सुंदर देण होय। शिस्त लावणार, चुकांकडे दुर्लक्ष करणार, प्रत्येक वेळी हो हो तुझंच बरोबर म्हणणार, आई विरुद्ध मुलीची बाजू मांडणार व तिला आईपेक्षा मोठेपणा देणार नातं म्हणजे बाप। कधी कधी वाटतं हक्क काय असतो आणि तो कसा गाजवावा हे सहज सिद्ध करणार न्यायालय म्हणजे बाप। माझ्यासाठी हे करून आण असं हक्कानं सांगणारा नातं म्हणजे बाप, कारण त्याला माहीत असतं इतर कोणासाठी नाही, पण कितीही थकली तरी माझी लेक माझं ऐकेलच। मुलगी कितीही सदन सुख संपन्न असली तर कधी कधी तिच्या हातावर 4 टिकल्या टिकवण्यात त्याला खूप आनंद वाटतो, तो असतो बाप। काही गोष्टी मनातलं न बोलता लपून छुपून कराव्या असं वेड असतं ज्याचं मन तो बाप। स्वतःच लेकीची नातं जगापलीकड कसं जपता येईल याचाच विचार करत युक्त्या लुप्त्यांचा विचार त्याच्या मनात सतत चालत असतो। तो तिच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी तिनं आणलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आठवणीत असते। वेळ काळी स्वतःचे हट्ट तिच्याकडून हक्काने पुरवून घेणारही एकच नातं असतं, ते म्हणजे बाप। दिवाळी आली की मनातून त्याला सतत वाटत की मी माझ्या हातून मुलीची साडी चोळी सजावी। घरातलं इतर नाती कितीही गोष्टी पूर्ण करत असल्या तरी स्वतःच्या हातानं मुलीनं भरवलेला घास किंवा बापानं मुलीला दिलेली 100च्या नोटीतला बंद इतका घट्ट असतो की अख्खं विश्व त्यापुढे फिकं पडतं। एका लेकीचा बाप होणं आणि बापाचं काळीज असणारी लेक होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यालाच ठाऊक असतं। प्रत्येकाचा अहवाल मागणार एक प्रशासकीय कार्यालय म्हणजे बाप। स्वतःच्या मनातल्या इच्छा सांगून माझी अशी इच्छा आहे असं करायचं का, एवढी करशील ना बाई, हे तुझ्या हातच्या करून आणशील का, चुपचाप करशील तुझ्या आईला पण नको सांगू, आपल्या दोघात ही गोष्ट राहू दे, तूच बरोबर आहे असं विश्वासाचं व्यासपीठ लेक या नात्यात कसं गाजतं ते फक्त एका लेकीच्या बापालाच माहीत असतं। कारण माझं हे चुकलं यार, मी असं करायला नको होतं हे कबूल केलं जात तेही फक्त आणि फक्त मुलीसमोरच। जिभेचे चोचले हक्काने पुरवून घेता येणार स्वयंपाकघर या एका अपेक्षे व्यतिरिक्त तो कुठलीच मागणी तिच्याकडे करत नाही। उलट तिच्या दिवाळीच्या उटणे घासून इवल्या हातांनी केलेली आंघोळी सासरी गेल्यावर तो कायम स्मरणात ठेवून त्याच हातात 100ची नोट वर्षानुवर्षे कशी टिकवता येईल याची रोज वाट बघत असतो। पूर्वी लोक म्हणत असत पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी, कारण लेक काहीच करत नसली, काहीच देत नसली तरी काळजाचा तुकडा असते तिच्या बापाची। जगातलं सगळं ऐश्वर्य, सगळं सुख देणारी प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या पुढे फिकी वाटायला लागते। तिची चाहूल, तिचा आवाज, तिची भेट, तिने भरवलेला घास त्याच्याकरता सर्वात मोठं धन असतं। खरं तर सासरी गेल्यावर मुली संसार आणि सासरची कर्तव्य करण्यातच माहेर जपत असतात। तिच्यासाठी माहेर म्हणजे दुय्यम स्थान तिला वाटत नसेल तरी तिच्या कृतीतून ते सहज ठरवलं जातं, कारण बाप आणि माय या दोनच नात्याला तिचा संसार म्हणजे प्रथम प्राधान्य देणं हे कळत असतं। मुलीच्या डोळ्यात अश्रू न येण्यास कायम तिला सार करताना चेहऱ्यावरचा आनंद दाखवत दारात तिच्या पुढच्या फेरीसाठी, उंबरठ्यावर स्वागतासाठी सज्ज असतं ते फक्त आणि फक्त बापाचं काळीज। तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।